हॅलो गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। तर उद्या आहे संक्रांत। तर आज खूप सारं प्रिपरेशन करायचं आहे मला संक्रांतीसाठी। डेकोरेशन करायचे आहेत, लाडू बनवायचे आहेत, त्यासाठी खूप सारे DIYs पण करायचे आहेत मला। तर हे बघा, मी आता सगळं हे एवढं सगळं सामान घेऊन आलेली आहे मार्केटमधून। दुपार झालेली आहे, आता तसा लेटच झाला आहे मला लॉक करायला। सो आता एक एक तयारीला सुरुवात करणार आहे। सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत, लंच झालेला आहे। सगळ्यात पहिले मी बनवणार आहे टेराकोटा पॉट्स। ऍक्च्युली त्या सुगडी पूजायला लागतात संक्रांतीला, तर त्या सुगड्या इथे भेटत नाही, ते मटकी असं काही भेटत नाही इथे। सो मी DIY करायचाच प्रयत्न करते। तर मी खूप शोधून आर्ट आणि क्राफ्ट सेक्शन मधून, सुपरमार्केट मधून मला टेराकोटा सॉइल भेटली, ती घेऊन आली आहे। सो मी ते पहिले बनवायला ट्राय करणार आहे टेराकोटा पॉट आज। तर चला आपण एक एक तयारी आता करायला घेऊया। तर सगळ्यात पहिले किचन मध्ये आले मी आणि कुरमुऱ्याचे लाडू बनवायला घेतले। हे माझे कुरमुऱ्याचे लाडू एवढे बनवून तयार झाले। कुरमुऱ्याचे लाडू बनवून झाल्यावर मी चिक्की बनवायला घेतली शेंगदाण्याची। अशा प्रकारे माझी चिक्की पण शेंगदाण्याची तयार झाली आहे। मी टेराकोटाची क्ले आणलेली आहे, माती अशी टेराकोटाची भेटते। अशा प्रकारे ह्या पॅकेट मध्ये ही माती भेटते। तर ह्याच्यापासून मी आता सुगडी तयार करणार आहे। तर ट्राय करते मी सुगडी बनवायचा। खूप वेळ लागला मला हे सुगडी बनवायला, जमत नव्हते खरं तर, पण कसे तरी आपले बनवले आणि फायनली मला ते सुगडीचा शेप त्याला देता आला। मी सक्सेसफुल झाले त्यामध्ये। तर मस्तपैकी माझ्या सुगड्या आता बनवून झालेल्या आहेत आणि यांना आता मी बाल्कनी मध्ये सुकवायला ठेवलेल्या आहेत। सुगडी बनवून झाल्यावर आम्ही वळलो पतंग बनवायला। माझ्या फ्रेंड्स पण मला हेल्पला आलेल्या होत्या। तर हे कलर पेपरचे आम्ही ट्रायंगल वगैरे कट करून, स्क्वेअर कट करून हे पतंग बनवायला घेतले। त्याला लेस लावल्या वेगवेगळ्या कलरच्या, अशा ग्लिटर वाल्या वगैरे, डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह दिसायला असं। आणि हे बघा किती सारे आमचे पतंग बनवून तयार झाले आहेत आता। तर रात्री डिनर वगैरे झाल्यानंतर मी क्राफ्ट करायला घेतलं बाकीचं। तर मला बॅकग्राऊंडला ना असं झोपडी करायची होती, तर त्यासाठी मी माझ्याकडे काही क्राफ्ट पेपरचे तुकडे होते ते जॉईन केले आणि ते असे वॉलला स्टिक केले। आणि माझ्याकडे जे काही डेकोरेटिव्ह पेपर्स वगैरे होते ते लावून त्याचे विंडो, डोअर्स वगैरे मी तयार केलं आणि त्याला झोपडीचा शेप दिला। सगळं स्टिक करून झाल्यावर मी त्याच्यावर असं विंडो आणि डोअरला असं स्केच पेननी थोडंसं ड्रॉइंग करून घेतलं, सो दॅट मस्त डोअरचा आणि विंडोचा लुक येईल त्याला। इथे मी सुगडी पूजण्यासाठी एक शॉल अंथरून घेतली। त्यानंतर बाकीचे डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवून घेतले। इथे मी पोंगलला करतात तशी छोटीशी हंडी पण ठेवलेली आहे। त्यानंतर तयार करून घेतलेले पतंग सगळे स्टिक केले वॉलला। त्यानंतर गहू आणि शेंगांनी मस्त पोंगलची हंडी डेकोरेट केली। अशा प्रकारे संक्रांतीचं माझं डेकोरेशन तयार आहे। तुम्हाला हे डेकोरेशन आणि हा लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।